राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात। कापूस पिकामध्ये भरपूर सारे शेतकरी मला कमेंट करत आहेत की सध्या सर 3G बियाणं, 4G बियाणं, STPT बियाणं याबद्दल भरपूर सारे शेतकऱ्यांचा गोंधळ, तिथं खळबळ उडालेली आहे। शक्यतो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जास्त काही याच्याबद्दल तिथं शहानिशा नाही आहे किंवा माहिती नाही शेतकऱ्याला। परंतु विशेष करून जो खानदेशचा बेल्ट आहे, नंदुरबार, धुळे, जळगाव हा जो बेल्ट आहे हा गुजरातला अटॅच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि शेतकरी मित्रांनो, भरपूर सारे शेतकरी जे काही STBT, राऊंडअप BT वेगवेगळ्या नावांनी या कापसाला तिथं ओळखलं जातं। मित्रांनो, हा जो गोंधळ आहे तर तुमचा मी आज इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। जो शेतकरी कापूस पिकाची लागवड करतोय तर त्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, झालं काय आहे, HTBT म्हणजे काय, हर्बिसाइड टॉलरन्स कॉटन व्हरायटी आहे। हर्बिसाइड टॉलरन्स म्हणजे काय मित्रांनो, काही वर्षापूर्वी काही, आता मी कंपन्यांचा वगैरे इथं उल्लेख करत नाही, खूप ब्रँडेड MNC कंपन्या आहेत त्या, तर त्यांनी असं रिसर्च नवीन बियाणं डेव्हलप केलेलं होतं की त्या बियाण्यावरती राऊंडअप आपण ज्याला म्हणतो किंवा ग्लायफोसेट आपण ज्याला म्हणतो, तर त्या ग्लायफोसेटची फवारणी केल्यानंतर म्हणजे कापूस लावला आपण तर त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही ग्लायफोसेट हा घटक असलेलं जे तणनाशक येतं तर त्याचा वापर करू शकता। परंतु विषय काय झाला शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये कापूस या पिकाची जी लागवड आहे तर ती सर्वाधिक झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि जर आपण अशा तणनाशकाचा आपल्या कापूस पिकावरती जर डायरेक्ट फवारणीमध्ये वापर केला, तर वापर जर केला तर आपल्या जमिनीवरती त्याचा खूप सारा साईड इफेक्ट आपण ज्याला म्हणतो, दुष्परिणाम आपण ज्याला म्हणतो। आता हे जे तणनाशक आहे तर ते शक्यतो बांधावरती जे गवत जास्त वाढेलं असतं तर त्याला मारण्यासाठी तिथं शेतकरी मित्र सध्या तरी वापरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु जर आपण कापूस पिकामध्ये यासारख्या तणनाशकाचा तिथं म्हणजे जास्त प्रमाणात जर वापर केला तर आपल्या जमिनीची जी काही पोत आहे तर तो खराब झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतं। मग याच्या अनुसंधानाने आपल्या महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकारने काय केलं की बाबा ते जे हर्बिसाइड टॉलरन्स जे बियाणं होते तर त्याला मान्यता दिलेली नाही। आता विषय काय आहे, मान्यता दिलेली नाही, परंतु गुजरात राज्यामध्ये ब्लॅकनी किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्लॅकनी हे जे बियाणं आहे तर त्यांचे वेगवेगळ्या नावानी, म्हणजे आता नावं पण मी घेत नाही कोणत्या नावाने येते काय, वेगवेगळ्या पॅकेटवरती वेगवेगळं नाव आणि त्या नावाने ते बियाणं तिथं विकलं जाते। त्याच बियाण्याला काही म्हणजे काही लोक 3G म्हणतात, काही लोक 4G म्हणतात, काही लोक STBT बियाणं म्हणतात। तर मित्रांनो, शक्यतो अशा बियाण्याच्या मागं नादी लागू नका, कारण ही बियाणं एकतर म्हणजे तुम्हाला बिलिंगमध्ये दिलं जाणार नाही, दुकानातून तुम्ही याचं बिल घेऊ शकत नाही। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे हर्बिसाइड टॉलरन्सच भेटेल का याची गॅरंटी नाही। माझ्या अनुभवानुसार गेल्या 7-8 वर्षापासून मी काम करतोय कापूस पिकामध्ये, भरपूर सारे शेतकरी सांगतात की हे तर STBT बियाणं होतं, याच्यात तणनाशक मारलं आणि कापूसच जळून गेला। किंवा शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी असे सुद्धा कमेंट केलेले आहेत, माझ्या निदर्शनात आलेले आहेत की ते शेतकरी आम्हाला सांगतात की सर या कापसाला पातेच लागले नाही, फुलंच लागले नाही आणि बोंडच लागले नाही। म्हणजे पूर्ण जे नुकसान आहे तर आपल्या शेतकरी मित्राचं अशा 4G 3G STBT बियाण्याच्या नादी लागून झालेलं आपल्याला तिथं पाहायला मिळतं। शेतकरी मित्रांनो, शक्यतो या बियाण्याच्या तुम्ही सुद्धा नादी लागू नका। आपले जे काही BG2 बियाणं आहे, बोलगार्ड 2 हे जे बियाणं आहे तर त्याच बियाण्याची लागवड करा। आणि बियाणं घेताना मी तुम्हाला 5-6 चांगल्या स्टँडर्ड कंपन्यांची नावं सांगतो, ज्याच्यामध्ये राशी सीड्स आहे, US ॲग्री सीड्स आहे, न्यूझिडो सीड्स आहे, त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बायो सीड आहे किंवा क्रिस्टल कंपनीचे सुद्धा आता आपल्याला नवीन बियाणं तिथं आलेले पाहायला मिळत आहे। अशा वेगवेगळ्या ज्या ॲग्रिसिस कंपनी आहे, अशा ज्या वेगवेगळ्या स्टँडर्ड कंपन्या आहेत, तर श्रीकर सीड्स कंपनी अजून एक राहिली सांगायची, तर अशा स्टँडर्ड कंपन्यांचे बियाणं शक्यतो घेण्याचा प्रयत्न करा। 3G 4G बियाण्याच्या तरी भानगडीत पडू नका। अतिशय थोडक्यात महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली। व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा। तोपर्यंत राम राम।